जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्यातर्फे सर्वांना सादर जय रघुवीर आणि सप्रेम नमस्कार. श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या आत्मबोध उर्फ आत्माराम नावाच्या ग्रंथाचं थोडंसं आपण चिंतन करीत पहिला समास आज पूर्ण करतो आहोत. भारतीय संतांनी समाजाला एक प्रामाणिकपणा देण्याचा प्रयत्न केला. कारण प्रपंचात वागताना साधारणतः दंभाचा प्रवेश झाल्याशिवाय प्रपंच होत नाही असा तुमचा आमचा अनुभव आहे. दंभ याचा अर्थ जे नाही ते दाखवणं आणि आहे ते लपवणं. काही प्रमाणात करावं लागतं. कोणी येणार असेल तर झाडझूड करावी लागते, पलंगपूस घालावे लागतात, कपाट लावावे लागतात, घर आवरावं लागतं. एरवी आपलं घर तसं नसतं. असं दाखवण्याकरता जे केलं जातं आणि आहे ते झाकलं जातं याला दंभ म्हणतात. तो भले चांगल्या गोष्टी करता असेल, पण परमार्थामध्ये मी जसा आहे तसा भगवंताला शरण जायचं. मी पापी आहे, मी कामी आहे, मी क्रोधी आहे. देवा जसा आहे तसा मी तुझा आहे. म्हणजे एक सामान्य विधान करतो मी, चांगल्या गोष्टी करता हे लावून घ्या. तात्पर्य बोलायचं झालं तर दंभ केल्याशिवाय प्रपंच यशस्वी होत नाही आणि दंभ सोडल्याशिवाय परमार्थ यशस्वी होत नाही. आणि हा दंभ सोडणे यालाच त्याग करणे असं म्हणतात. मी जसा आहे तसा देवाला शरण जा. त्यागीसी सकळ वैभवाला आणि विश्वाससी माझी या बोला तरी मी घालीन तुझला जेथील तेथे. काय सद्गुरूंचं भगवंताचं हे वचन आहे. मी कसा आहे, माझ्याजवळचं वैभव काय हा मुद्दा नाहीये. जे आहे ते सगळं भगवदार्पित बुद्धीनं, सद्गुरु अर्पित बुद्धीनं हे आता तुमचं आहे. मग माझं सोशल लाईफ कसं आहे काही संबंध नाही. त्याग. कुणीतरी ठाकूरांना विचारलं, रामकृष्ण परमहंसांना, गीता नावाचा ग्रंथ फार महान आहे असं म्हणतात. या जगातला सर्वोत्तम ग्रंथ आहे फिलॉसॉफीचा असं म्हणतात. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. सगळ्या उपनिषद रूपी गायींची धार भगवान गोपाल कृष्णांनी काढली आणि आयतं आणून आम्हाला ते दुधाचं दही दह्याचं लोणी काढून आणून दिलंय. असं नवनीत म्हणजे गीता आहे असं आम्ही ऐकलं. गीतेचं थोडक्यात तात्पर्य सांगता का? ते म्हणाले सोपं सांगू, गीताचं उलट करा. गीता म्हणजे तागी, गीता उलट करा तागी. तागी याचा अर्थ बंगाली भाषेमध्ये त्यागी, त्याग क. गोंदवलेकर महाराजांना कोणीतरी हाच प्रश्न विचारला, श्रीमद भगवद्गीतेबद्दल तुमचं मत काय आहे, तात्पर्य काय त्याचं? ते म्हणाले त्याच्यावरचा फोटो बघावा. भगवान गोपाल कृष्ण रथ चालवतायत, त्या रथामध्ये अर्जुन बसलाय आणि तो भगवंताला पूर्ण शरण आहे. हे गीतेचं तात्पर्य आहे. ज्याच्या जीवनाच्या रथाचे लगाम त्यांनी आपल्या सद्गुरूंच्या वा भगवंताच्या हातामध्ये देऊन टाकले तो गीता जगतोय. त्यागीसी सकळ वैभवाला.
श्रोते हो, विस्मयाची गोष्ट अशी की यानंतर सद्गुरु मी कसा आहे हे पाहत नाही, मी कोण आहे हे पाहत नाही, ते पाहतात फक्त मी प्रामाणिक आहे ना. संत कान्होपात्रा पांडुरंगाच्या इथे जाते पंढरपूरला. बादशहाकडे तिला घेऊन चालले होते आणि त्या क्षणाला तिनं भगवंताला आपलं सर्वस्व अर्पण केलं. साष्टांग नमस्कार घातला, जसा नमस्कार घालायचा स्त्रियांनी तसा नमस्कार घातला. तिथे अभंग आहे, देवा फार छान अभंग, मालकंस रागातला अभंग आपण ऐकला असेल कदाचित. त्याला मालकंस राग लावलाय. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ आहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी झाले तैसे देवा. मोकलोनी आस जाहले उदास, घेई कानोपात्रे हृदयात. या क्षणाला कानोपात्रेनं आपलं सौंदर्य, आपले दागिने, आपलं काय असेल ते सोशल स्टेटस, चांगलं असो वाईट असो, भगवान पांडुरंगाला अर्पण केलं. आणि असं म्हणतात, कान्होपात्रा तिथे पंढरपूरच्या त्या द्वाराशी गुप्त झाल्या. त्यानंतर कोणाला दिसल्या नाही. पांडुरंगानी आपल्या स्वरूपामध्ये तिला मिळवून घेतलं असं म्हणतात. तिचा देह सापडला नाही. मोकलोनी आस जाहले उदास, घेई कानोपात्रे हृदयात. कसा असेल हा त्याग? त्याग याचा अर्थ कुठे जाऊन पावती करणे नव्हे हो. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी पावती करतो, मी तुम्हाला अमुक अमुक दिलं, पैसे दिले, काय दिलं याची पावती घेतो, तेव्हा आपण दिलं याची नोंद त्यांच्याकडे करवून घेतो. वाजवून म्हणतात तशी ती गोष्ट. दिलं दिलं दिलं, एका अर्थानं आपण ती दानाची खरेदी करतो. विवेकानंद सांगतात असत, कीर्ती म्हणजे दानाची खरेदी. खरा प्रामाणिक साधक सद्गुरूंना सर्वस्व देऊन टाकतो, जीवनाचा निरपेक्ष होम करतो त्यांच्याकरता. पण त्यातून याची नोंद त्यांनी घ्यावी एवढीही अपेक्षा ठेवत नाही. आज सकाळी हनुमान जन्म झाला. हनुमंतांचं संपूर्ण चरित्र पहा. सतत मला ते हे शिकवतात की जीवन समर्पित कसं करा. आपण रामरायाच्या चरित्रातून हनुमंतांना वजा करा. काय वृत्त पहा. कोण गेलं असतं जानकी देवींच्या शोधाला एवढ्या लांब 100 योजना म्हणजे 700 मैल समुद्र उड्डाण करून कोण गेलं असतं. तिथे गेल्यानंतर केलेल्या युक्त्या, परत आल्यानंतर रामरायांच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य फुलवलं. प्रभू पहिल्यांदा खूप दिवसांनी हसले आणि ते म्हणाले, हनुमंता फार महान आहेस रे तू. सुंदरकांडाचा शेवटचा सर्ग, शेवटचा अध्याय. हनुमंत चरणावर कोसळतात. हनुमंत रामरायांच्या चेहऱ्यावर अश्रूंचा अभिषेक करतात. क्षमा करा, हनुमंत रामरायांच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक करतात. आणि त्या क्षणाला रामरायांच्या नेत्रातून आनंद अश्रूंचा अभिषेक हनुमंतांच्या मस्तकावर सुरू आहे. कसा असेल तो प्रसंग? रामरायांचे अश्रू हनुमंतांच्या मस्तकावर आणि हनुमंतांच्या डोळ्यातले अश्रू रामरायांच्या चरणावर. कसं मंडल पूर्ण झालं असेल. आणि सांगितलं, देवा माझं रक्षण करा हो,
रामराय म्हणाले मी तुझी स्तुती करतोय. यू आर सो ग्रेट. कोणी केलं असतं हे? जानकी देवींचा नुसता शोध केला नाही, त्यांना आश्वासन दिलं. येतायत रामराय, स्थिर राहा, काळजी करू नका, सगळं नीट होईल. माझ्यासारखे हजारो वानर रामरायांकडे आहेत. रावणाची लंका उद्ध्वस्त करणार, रावणाला ठार करणार आणि तुम्हाला सन्मानानं घेऊन जाणार. हा विश्वास तू दिलास म्हणून मला आनंद होतो. मी तुझी स्तुती करतोय. हनुमंत सांगतात नाही, बाकी सगळ्या संकटातनं मी वाचलो. मैनाक नावाचा पर्वत आला, लोभाचं संकट आलं, लोभ पाहिला माझा त्यांनी, त्यातनं मी वाचलो. सिंहिका आली, शक्तीची परीक्षा होती, तिथे वाचलो. सुरसा नागमाता आली, तिथे युक्तीची परीक्षा, तिथून वाचलो. सगळ्या परीक्षांमध्ये वाचणं सोपं आहे देवा, पण मी काही केलं याची नोंद ज्याच्याकरता केलं त्यांनी घ्यावी किंवा इतरांनी घ्यावी, असं जर मला आता वाटलं तर मी कीर्तीच्या परीक्षेतून वाचणार नाही. 3 परीक्षा आहेत साधकाच्या, कांचन, कामिनी आणि कीर्ती. यात कांचन आणि कामिनी 2 जिंकणं सोपं आहे, पण कीर्ती जिंकणं अवघड आहे. देवा मला तुम्हीच वाचव. आणि संपूर्ण चरित्रात आपल्याला एक तरी प्रसंग असा जाणवेल का, आठवेल का, की हनुमंतानी मला कोणी मोठं म्हणा, माझ्या या सेवेची नोंद घ्या, असं कधी कुठे अपेक्षा केली आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात, माणसं सर्व द्यायला तयार असतात आणि भगवंताला, सद्गुरूंना सर्व नको असतं, तर सर्वस्व हवं असतं, स्वच सर्व हवं असतं. गोंदवलेकर महाराज म्हणाले, माणसं सर्व द्यायला तयार असतात पण स्व द्यायला तयार नसतात. आणि समर्थ इथे सांगतायत की बाळा, जे जे नाशिवंत आहे ते सगळं देऊन टाक मला. नाशिवंत तितुकेच देसी, तरी पदप्राप्त निश्चयेसी. त्यामध्ये लालूच करीसी, तरी स्वहित न घडे. जे तुझ्या बरोबर येणार नाहीये ते सगळं मला देऊन टाक. आणि मला तरी काय करायचंय ते, मजही ते काय करावे परी तुझ पासून टाकवावे. तुवा टाकिले तरी न्यावे तुझं समागम आहे. अरे भूषण भिक्षेचे सांडिले आणि राज्यपद प्राप्त झाले, तरी तुझे काय गेले सांग बाबा. या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचा जो धनी आहे ईश्वर, तो आणि मी एकरूप आहोत याचा तुला अनुभव आला तर जगातली दादात संपेल ना. विषयांच्या दारामधून विषय सेवनाची भोगाची भिक्षा मागणारा तू म्हणजे जीव, ज्या क्षणाला आत्मसाम्राज्याचा, आत्मानंद साम्राज्याचा धनी बनतो त्या क्षणाला तुकोबा म्हणाले, एक वेळेला पांडुरंगाचं मुख पहा, एक वेळेला त्याच्या मुखाच्या दर्शनाचं सुख घ्या, मग पहा याचे सुख तुम्ही देखील यावरी, मग दारोदारी न हिंडाल. तुकोबा काय जातंय काय तुझं, समर्थ सांगतात, तरी तुझं काय गेले सांग बाबा. जेवढं जेवढं नाशिवंत आहे ते सगळं मला देऊन टाक. शिष्य म्हणाला, एवढंच ना, दिलं. तो शिष्य म्हणेची दिदले 36वी. तो शिष्य म्हणे जी दिदले, देऊन टाकलं. महाराज आजपासून सगळं तुमचं आहे, कारण ते म्हणले सगळं घेऊन जा बरं. म्हणायला काय जाते तोंडी, आमचं नाहीच आहे घर, समर्थांचं नुसतं म्हणायचंय. थोडीच 7-12चा उतारा गडाला करून दिलाय, समर्थांच्या नावे करून द्यायचंय, नुसतं बोलायचंय. हो, गोंदवलेकर महाराज म्हणत असत, माझ्या बरोबर राहिला आणि बोलायला शिकला नाही तो काहीच शिकला नाही. समर्थांची दासबोधातली ओवी आहे, देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही,
परी त्यांची निष्ठा काही तैसीच नसे. सद्गुरूंना हा शिष्य म्हणतो, तो शिष्य म्हणे जी दिधले देऊन टाकलं. समर्थ म्हणाले मग झालं, तुझं काम झालं, पदला धले. आता तू आपुले काही मानू नको. आता तू आपलं काही मानू नकोस, लोकांना सांगू नकोस, पण तू आतमध्ये आपलं काही मानू नकोस. तुझं शरीर सुद्धा तुझं नाहीये. झालं. काय केलं त्यांनी? इतुके स्वामी बोलिले, आज्ञा घेऊन निघाले. झालं काम, चल येऊ, अच्छा बाय. झोळी उचलली निघाले. शिष्य म्हणाला कुठं झालंय काय? कुठं काही झालेलं नाहीये, मी कुठं आत्मज्ञानी झालो? तब शिष्य विनविले विनीत होऊनी. हा म्हणाला मी तुम्हाला सगळं देऊन टाकलं. ते म्हणाले मग तुझं काम झालं, तू आत्मा झालास, तू ब्रह्मरूप झालास, चल येतो. हे फक्त अधिकारी शिष्यांच्या बाबतीत होतं. गोविंद पादांसमोर नर्मदेच्या किनारी आद्य शंकराचार्य जाऊन पोहोचले. गौडपादांनी म्हणजे गोविंद यतींच्या श्रीगुरूंनी त्यांना सांगितलं होतं की तुझा असा एक शिष्य तयार होईल जो उपनिषदांवर भाष्य लिहील, तो महान असेल. गोविंद पादांनी प्रश्न विचारला होता, त्याला मी ओळखू कसं? तो एका कमंडलू मध्ये नर्मदा गुप्त करेल. आणि तो चमत्कार झाल्यानंतर गोविंद पादांनी ओळखलं, हाच तो मुलगा. 7-8 वर्षांचं वय. नमस्कार केला आणि गोविंद पादांनी त्याच्याकडे फक्त पाहिलं आणि त्याला सांगितलं तत्वम असी. आणि त्या क्षणाला आचार्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांच्या मुखातून अनुभवाचा बोल आला, अहम ब्रह्मास्मी. झालं का? असे मोजके शिष्य आहे. निवृत्तीनाथांनी फक्त ज्ञानोबांकडे एकदा पाहिलं, बोलले सुद्धा नाहीत काही, नुसतं पाहिलं. ये हृदयीचे ते हृदयी घातले, मज केले आपण आईचे. आणि एवढंच वाक्य विचारलं, कळलं ना ज्ञानू? गहिनीनाथांकडून घेतलेला अनुग्रह निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांपर्यंत पोहोचवला. एका क्षणात ज्ञानोबांचं काम झालं. असे मोजके अधिकार संपन्न शिष्य सोडा, पण सर्वसामान्याला हा अनुभव येत नाही. समर्थांसमोर हा म्हणाला, हो महाराज सगळं देऊन टाकलं मी तुम्हाला. मग समर्थ म्हणाले, झालं तुझं काम, झालं ब्रह्मज्ञान, तुला येतो मी. झोळी उचलली चालले. तव शिष्य विनविले विनीत होऊनी. महाराज प्रत्यक्षात काहीच झालेलं नाहीये. आणि पुढच्या 2 उभ्या, आता पुढील समासे संवाद होईल उभयतांसी, तेणे स्वानंद सिंधुसी भरिते दाटे बळे. इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण कामा एका सावधवर्म सांगिजेल. महाराज काहीच झालेलं नाहीये प्रत्यक्षामध्ये. तुम्ही नुसतं म्हणालात झालं, कुठं काय मला आत्मज्ञान झालंय? तेव्हा समर्थ सांगतील, तू तरी कुठं काय दिलंयस मला? नुसतं म्हणालायस, तोंडी बोललायस, अंतःकरणाची धारणा ती नाही झाली. याचं कारण भगवंताची जी ही माया आहे, या मायेचा पगडा तुझ्या चित्तावरती आहे. आणि म्हणून यानंतरचा समास माया निरूपण आहे. सविस्तर आता बोलायचं नाहीये. समर्थ पुढे सांगणार आहेत, म्हणून मायेनीच वारिली पाहिजे माया. पाण्यातून बाहेर पडायचा मार्ग हा पाण्यातूनच असतो. याप्रमाणे माया प्रांतातून बाहेर पडायचा मार्ग माया प्रांतातूनच आहे. म्हणून विषयांच्या भोगाची आसक्ती संपावी याकरता विषयांचे भोग त्याला अर्पण करायचे. क्रमाक्रमाने त्या निष्ठा बदलत न्यायच्या. आणि एक वेळ असं होतं की मला ब्रह्मज्ञान व्हायला लागतं, पण ब्रह्मज्ञानाचा अधिकार ब्रह्म कशाला म्हणायचं हा समास सांगणारा, हा विषय सांगणारा समास आला ब्रह्मनिरूपण. पुढे प्रत्यक्षात जीव ब्रह्म कसा होतो त्याकरता जे करावं लागतं याला म्हणायचं साधन निरूपण. आणि या साधनामध्ये अधिक सिद्धी प्राप्त होतात, मला कळलं असं वाटायला लागतं. म्हणून खरा स्वानुभव काय? स्वानुभव आला असं वाटला, हा स्वानुभव आहे का? तर नाही.
तो स्वानुभव नाही, मग खरा स्वानुभव कसा हे सांगणारा शेवटचा 5वा समास स्वानुभव निरूपण. असे ओळीनं क्रमाने त्याग निरूपण उर्फ वैराग्य निरूपण, माया निरूपण, ब्रह्म निरूपण, साधन निरूपण आणि स्वानुभव निरूपण असे 5 समास समर्थांनी सांगितले. या आत्माराम ग्रंथाचं अलौकिकत्व काय वर्णन करावं. समर्थ असं सांगतात, मी परवा बोललो होतो, पुन्हा बोलतो, जो आत्माराम ग्रंथ वाचतो किंवा कुठलाही ग्रंथ वाचून आत्मज्ञानाची चर्चा चित्तामध्ये ठेवतो, बाहेर बोलणं नंतरचा भाग आहे, बहिर्मुख होणं आहे, पण आतमध्ये ज्याच्या हे चालतं तो या जगात सगळ्यात पुण्यवान आहे. आत्मज्ञान पाहे सदा, त्याच्या पुण्यास नाही मर्यादा, दुष्ट पातकांची बाधा निरसोन गेली. मग त्याचं कर्मकांड सुद्धा ज्ञानकांडात्मक होतं. तो देवावरती पाणी जेव्हा अर्पण करतो, देवाला बेल वाहतो, देवासमोर वस्तू ठेवतो, तेव्हा तो एकच वाक्य अंतःकरणात म्हणतो, देवा तुझेच तुझला दिजले, म्या तुझं काय आणले. भगवंता वेगळेपणाने मी काय दूर आहे तुला. अशा अर्थानं त्याची भक्ती, त्याचं कर्म, त्याची उपासना सगळं ज्ञानात्मक होऊ लागतं आणि मग मात्र तो अनुभवाच्या प्रांतात जातो. असा अनुभव तुम्हाला आम्हाला येवो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम. शेवटची ओवी आत्मारामातली. इति श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम, निसंदेह झाले अंतर्याम सद्गुरु चरणी. सद्गुरूंच्या चरणी अंतःकरण वाहूया. हे कधी जमेल मला माहिती नाही, पण केव्हा तरी जमण्याकरताच हे आत्माराम निरूपण आहे. समर्थानाच प्रार्थना करूया, तुझ्या आत्मबोधासी त्वाबोध व्हावे. इथेच थांबतो. पुनश्च सर्वांना शुभेच्छा, रामाला प्रार्थना आणि सर्वांचं कल्याण व्हावं असा समर्थांचा आशीर्वाद पोस्टमन या नात्याने आपल्यापर्यंत आणून पोहोचवतो. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थली, सुखघना होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. उद्या सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. अनेक वर्ष श्री मारुती बुवांबरोबर, गडावरच्या रामदासी लोकांबरोबर मला सद्गुरु भगवान श्रीधर स्वामींची जी समाधी आहे वरदपूरला, वरदहळ्ळीला, कर्नाटकामध्ये, तिथे जाण्याचा योग आला. तिथे कीर्तन करण्याचाही, प्रवचन करण्याचाही, सेवा करण्याचाही योग आला. त्या स्वामींच्या चरित्राबद्दल उद्या थोडी चर्चा करूया. आई वडिलांनी कशी दत्तोपासना केली, दत्तप्रभूंनी स्वप्नात येऊन कसं सांगितलं, स्वामी गडावरती कसे आले, समाधीतून त्यांना प्रगट कसं केलं, समर्थांना प्रगट कसं केलं, थोडासा चरित्राचा भाग आपण थोड्या वेळामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. आपल्या सगळ्यांना हे माहितीच आहे, पण मी आत्ता हे प्रवचन ज्यांच्या माध्यमातून करतोय ते श्री समर्थ सेवा मंडळ नावाचं मंडळ श्रीधर स्वामींच्या प्रेरणेतून, त्यांच्या आशीर्वादातून स्थापन झालं. म्हणून मी मंडळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, कारण मंडळ हा स्वामींचा प्रसाद आहे आणि ते जगत कल्याणाकरता आहे. समर्थांचा प्रत्यक्ष कार्य करणारा हा महापुरुष सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी, अशा स्वामींनी मंडळ स्थापन केलं आणि अनेक शिष्य तयार केले. त्याची थोडी चर्चा उद्याच्या निरूपणामध्ये करूया. इथेच थांबतो. सर्वांना अभिवादन. जय जय रघुवीर समर्थ.